नमस्कार. पिंकीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण आळणी चिकन भात बनवणार आहोत. हा पहा किती छान दिसत आहे. अगदी पाहता क्षणी तो खावासा वाटत आहे. आळणी भात बनवण्यासाठी मी ते 1 फुलपात्र भरून इंद्रायणी कणी घेतलेली आहे. तुम्ही ते अखंड इंद्रायणी तांदूळ घेतला तरी देखील चालेल किंवा त्याऐवजी दुसरा कुठलाही चिकट होणारा तांदूळ घेतला तरी देखील चालेल. त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व 1 पाव किलो चिकन बारीक चिरून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण फक्त मऊ पीस घेतलेले आहेत. आता याला आपण हळद मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे. आपण आळणी भात करणार असल्यामुळे यामध्ये दुसरा कुठलाही मसाला घालायचा नाही हे लक्षात ठेवायचे. एका पातेल्यामध्ये 2 ते 2.5 चमचे तेल गरम करायला ठेवायचे आहे. तेल चांगले तापले की त्यामध्ये आपण मगाशी चिरून ठेवलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा घालणार आहोत. कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर होत आला की त्यामध्ये आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले चिकन घालणार आहोत. चिकन घातल्यानंतर चांगले खालीवरी हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून तेल आणि कांदा सर्व चिकनला व्यवस्थित लागला जाईल. चिकन 2 मिनटं परतून झाले की पातेल्यावरती 1 ताट ठेवून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे आहे. आता हे 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण भाताला फोडणी देण्यासाठी गरम मसाला काढून घेऊयात. तेजपत्त्याची 2 पाने, 1 चक्री फूल, 1 लवंग, 1 मिरी, 1 हिरवी विलायची, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी काळी विलायची घ्यायची आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आपण चिकनला थोडंसं हलवून त्यामध्ये ताटात ठेवलेले पाणी घालणार आहोत आणि ताटामध्ये परत दुसरे पाणी ओतायचे आहे. आता 10 मिनटं परत याला आपण झाकून ठेवणार आहोत. 10 मिनटं झालेले आहेत आणि वरचे ताटातले पाणी देखील गरम झालेले आहे. चिकन परत एकदा भातात शिजणार असल्यामुळे त्याला कमी शिजवायचं आहे. कमी शिजवायचं म्हणजे 70 ते 80% चिकन शिजलं की आपण चिकनचा गॅस बंद करणार आहोत. आता आपण भाताला फोडणी देऊन घेऊयात. कुकरमध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण मगाशी ठेवलेला अर्धा कांदा घालणार आहोत आणि चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला तरच भाताला चांगली चव येते हे लक्षात ठेवायचे आहे. त्यामुळे कांदा परतत असताना फार गडबड करायची नाही. कांदा मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून होईपर्यंत आपण तांदूळ 2 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून एका चाळणीत नितळायला ठेवायचा आहे. म्हणजे त्यातील सर्व पाणी निघून जाईल व आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. कांदा जरासा परतून झाला की थोडासा बाजूला करून मध्ये तेलामध्ये आपण गरम मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहेत. सुरुवातीला तेलामध्ये जर आपण गरम मसाले घातले तर त्याचा जास्त वास भाताला लागतो आणि भात खाताना जरासा तिखट वाटतो. आपण आळणी भात करत असल्यामुळे मी थोडासा कांदा परतून झाल्यानंतर गरम मसाले घातलेले आहेत. मसाले चांगले परतून झाले की नितळत ठेवलेले तांदूळ तेलामध्ये घालायचे आहेत आणि 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये पाणी घालायचे आहे. आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता त्यामुळे 3 वाटी पाणी आपण भातामध्ये घालणार आहोत. चिकन शिजवताना जे पाणी आपण घातले होते ते फुलपात्राने मोजून घालायचे आहे. ते पाणी 2 फुलपात्री भरले त्यामुळे नंतर मी 1 फुलपात्रे नॉर्मल पाणी घातलेले आहे. त्यानंतर वाफवलेले सर्व चिकन घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. एकदा चांगलं सर्व हलवून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. जर तुमच्या कुकरमध्ये 3 शिट्ट्यामध्ये भात शिजत नसेल तर 4 शिट्ट्या काढून घ्या. भात अगदी मऊ शिजला पाहिजे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. भात किती मोकळा आणि मऊ शिजलेला आहे हे तुम्हाला दिसतच आहे. अशा प्रकारे जर तुम्ही आळणी भात बनवला तर तो लहान मुलांना खूप आवडतो. लहान मुलेच नाही तर मोठ्या माणसांना देखील हा आळणी भात खूप आवडतो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तो शेअर देखील करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू.